शुभ सकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज ना स्वयंपाक मी केलेला नाहीये. तर का केलेला नाहीये, तर गॅस संपलाय, तर बाहेर आणून ठेवलाय. आता हिने आले की भरून आणणार आहेत. आणि अक्षू तयार झाली शाळेला जाण्यासाठी. आणि आजची देवपूजा. तर झाडालाच फुल लागले, फुल घेते काढून. यांना ना फुलं अजिबात झाडाची तोडलेली आवडत नाहीत. म्हणतात की झाडाची फुलं झाडावरच छान दिसतात, नको तोडत जाऊ. पण असं छान फुल लागलं की मग मोह आवरत नाही. वाटतं की देवीला आपलं लाल फुल त्यात ना. मी खरं तर लाल फुलाचं झाड मला देवीसाठीच आवडतं. मग आज छान लागलं होतं, म्हणलं चला काढून घालूया आज. आता आज ओरडतील मला कशाला फुल लगेच तोडलं म्हणून. रडून झोपली होती आणि का कोणास तिच्या पोटातच लागलं होतं दुखायला. तर रडली अगदी थोडासा ना ओवा, ते पण खात नव्हती. तर गुळामध्ये ओवा टाकला आणि दिला होता तिला, तेव्हा कुठं ती झोपली होती. हे बघा, जे बांबूचं आपलं झाड आहे ना, जे किचन कट्ट्यावरती ठेवलंय, तर ह्याला छान असं पाणी मारले आणि खिडकीतून ऊन आले ना, तर किती छान फ्रेश असं दिसायला लागलंय. आणि इथं ना पाणी फिल्टर जे होते, तर जे वेस्टेज पाणी जातं ते मी वाया जाऊ देत नाही. मी असं हांड्यामध्ये ठेवते साठवून आणि भांडी घासायला पाठीमागं बादलीत ओतून घेते. आणि इथं पाणी होते बघा फिल्टर. तर खिडकीतून छान असं ऊन आलं की खूप फ्रेश वाटतं मला तरी. पण हे 4 वाजताच येतंय, सकाळ सकाळी येत नाही. तर किती मस्त वाटतं. तर हे बघा, इथं थांबलं ना असं चेहऱ्यावरती ऊन आपले येतं आणि खूप छान मला तरी वाटतं ना, असं कायम असावं असं वाटतं ऊन, किचनमध्ये खास करून. तर आज गॅस संपला होता. मी म्हटलं गॅस आणायला वेळ झाला, म्हणजे यांना यायलाच वेळ झाला. तर गॅस आणायला जवळजवळ 1 वाजला होता. त्याच्यानंतर स्वयंपाक जेवण होईपर्यंत 2-2:30 वाजले. आणि मी मिनी ब्लॉग केला नाही, पण मोठा ब्लॉग मी केलेला आहे. तर आजचा मिनी ब्लॉग मी इथंच थांबवते. आणि कसा वाटला नक्की सांगा. मोठा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.